नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील देशी विदेशी बिअर बारमध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या 2 सराईत चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेटावत परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणातील माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा आणि पाटण येथील हॉटेलमधून देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेटावत येथून करण उर्फ लालू संतोष पारधी आणि निलेश पांडुरंग पाटील या दोघांना अटक करण्यात आली. यांच्याकडून मोटरसायकल आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चौकशीत दोन्ही संशयित आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 55,575 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे 2 बिअरचे शॉप्स आणि काही दुकानातून दारू चोरतात अशी एक मोठी आपल्याकडे 2 घटना झालेल्या. त्यामुळे 2023ची एक घटना आणि 2025ची आपण एक CR 14/25 दाखल केला होता. त्या अनुषंगाने लोकल स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने 2 आरोपी करण उर्फ लालू संतोष पारधी वय वर्ष 20 आणि निलेश पांडुरंग पाटील वय वर्ष 24 ठाणा अंबानेर जिल्हा जळगाव यांना अटक केली असं त्यांच्याकडनं एकूण 55,000च्या वर आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्यांच्याकडनं अजून कुठे त्यांनी गुन्हे केले होते याबाबत माहिती घेण्यात येत आहे.